सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि बऱ्याच जणांनी आतापर्यंत नमो शेतकरी योजनेबद्दलचे भरपूर व्हिडिओ यूट्यूबवरती पाहिले असतील आणि बऱ्याच जणांनी आपापल्या वेगळी माहिती सांगितलेली असेल। त्या अगोदर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन माहिती सांगणार आहे नमो शेतकरी योजनेबद्दल। त्यामुळे नवीन असाल तर महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। परंतु आज जी खरी माहिती आहे अशी माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही। तर बघा, आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 3 हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत। गेल्या हप्त्याप्रमाणेच म्हणजेच नमोचा दुसरा व तिसरा हप्ता हे दोन्ही एकदाच देण्यात आलेले होते। आता त्याचप्रमाणे नमोचा चौथा व पाचवा हप्ता एकदाच वितरित केला जाऊ शकतो, कारण की येणाऱ्या दिवसात विधानसभेची आचारसंहिता लागू होईल। त्यामुळे नमोच्या 5व्या हप्त्याचा कालावधी हा आचारसंहितेमध्ये येतो। त्यामुळे राज्य सरकार आचारसंहितेच्या काळामध्ये नमोचा 5वा हप्ता वितरित करू शकत नाही। त्यामुळे गेल्या हप्त्याप्रमाणेच त्यावेळेस देखील नमोचा चौथा व 5वा हप्ता आचारसंहितेच्या अगोदर वितरित केला जाणार आहे आणि हा चौथा व 5वा वितरित करण्यासाठी 1800 कोटीपेक्षा जास्त रक्कम राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे। आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम सर्वात पहिले राज्य शासनाकडून कृषी आयुक्त यांच्या अकाउंटवरती टाकली जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वितरित केली जाईल। नियमाप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याचे 2000 व 5व्या हप्त्याचे 2000 असे मिळून टोटल 4000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत आणि हे पैसे DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यामुळे फक्त अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांची KYC कंप्लीट झालेली आहे। ज्यांची KYC कंप्लीट झालेली नसेल त्यांनी KYC कंप्लीट करून घ्यावी। याच प्रकारे अशाच नवनवीन माहितीसाठी आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपण आमच्या WhatsApp व टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा जॉईन करून ठेवा। त्याची लिंक आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। व चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच अशी माहिती तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।